नमस्कार शिक्षक मित्रांनो, विद्यार्थ्यांना दिलेल्या क्षमतांपर्यंत सुलभरित्या कसे न्यावे यासाठी काही कृती करणार आहोत. त्यातला अध्ययन स्तर आहे 0 ते 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज हे चिन्ह वापरून बेरीज करतो. तर आपण यासाठी शिक्षणशास्त्र अध्यापन पद्धतीचा अवलंब करणार आहोत. या पद्धतीमध्ये विद्यार्थी कृती व निरीक्षण करून शास्त्रोक्त पद्धतीने अध्ययन करतो. प्रत्यक्ष अनुभव, क्रियाशीलता, प्रात्यक्षिक यावर भर असतो. या पद्धतीने मिळवलेले ज्ञान अधिक दृढ होऊन जास्त काळ स्मरणात राहते. तर चला तर वळूया मग अध्ययन अध्यापनाकडे. शिक्षक मित्रांनो, आज आपण मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करायला शिकणार आहोत. जसे पहा, इथे आपल्याकडे काही पिवळे बाहुले आहेत व या बाजूला आपल्याकडे काही केशरी रंगाची बाहुले आहेत. आपण हे सर्व बाहुले एकत्र मिळून मोजले असता आपल्याला एकूण 10 बाहुले मिळतील. आता हे एकत्र करणे, मिळवणे यासाठी गणिती भाषेत कोणती बरं मांडणी असेल, असे कुतूहल विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करू. विद्यार्थी सांगतील वस्तू एकत्र मिळवणे म्हणजे बेरीज करणे होय. हे अपेक्षित उत्तर प्राप्त झाल्यावर आपण त्यांना काही चिन्हांची ओळख करून द्यावी. म्हणजे आपण विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान जागृत करून त्यांना ज्ञाताकडून अज्ञाताकडे न्यायला हवे. चला तर आता चिन्हांची ओळख करून देऊया. आता मी डाव्या बाजूला काही डब्या ठेवून घेतो. या बाजूला मी काही डब्या मांडून घेतल्या आहे. आपण विद्यार्थ्यांना सांगू शकतो की डाव्या बाजूला जेवढ्या डब्या आहेत तेवढ्याच डब्या तुम्ही उजव्या बाजूला मांडा. मग एखादा विद्यार्थी तेवढ्याच डब्या उजव्या बाजूला मांडेल. आपण विद्यार्थ्यांना दोन्ही बाजूच्या डब्यांचे निरीक्षण करायला सांगू. मग त्यावेळेस विद्यार्थ्यांच्या असे लक्षात येईल की दोन्ही बाजूच्या डब्या या समान अशा झाल्या आहे. अशा प्रकारे मुले डब्या मांडून त्यांच्यातील समान हा संबोध स्पष्ट होणार आहे. इथे डाव्या बाजूला मी 8 पाने ठेवली आहेत व उजव्या बाजूला मी 8 पाने ठेवली आहेत. म्हणजेच आपली दोन्ही बाजूची पाने ही समान झाली आहेत. यालाच आपण म्हणू शकतो 8 पाने बरोबर 8 पाने. इथे आपण बरोबर या चिन्हाची ओळख करून देऊ शकतो. शिक्षक मित्रांनो, यानंतर आपण पुढील चिन्हाची ओळख करून देऊया. मी या डाव्या बाजूला 6 चॉकलेट ठेवले आहेत व उजव्या बाजूला 4 चॉकलेट ठेवले आहेत. येथे आपण मिळवणे, एकत्र करणे अशा शब्दांचा वापर करतो. मुलांना त्यांचे निरीक्षण करायला सांगावे. आता आपण मिळवणे, एकत्र करणे या शब्दांच्या ऐवजी बेरीज या चिन्हाचा वापर करूया. या चिन्हाला आपण गणिती भाषेत अधिक असेही म्हणतो. आता आपण विद्यार्थ्यांना वाचन करायला शिकवावे. जसे 6 चॉकलेट अधिक 4 चॉकलेट बरोबर 10 चॉकलेट. या उदाहरणाचा वापर करून आपण विद्यार्थ्यांना 2 गटातील वस्तू एकत्र करून मोजण्यासाठी बेरीज या चिन्हाचा उपयोग होतो ही संकल्पना स्पष्ट करून देऊ शकतो. विद्यार्थ्यांची बेरीज ही संकल्पना दृढ करण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना आणखी उदाहरणांचा सराव देऊ शकतो. जसे बघा, या डाव्या बाजूला मी 12 ठोकळे ठेवले आहे व उजव्या बाजूला 3 ठोकळे ठेवले आहे. आता आपण चिन्हांचा व अंकांचा वापर करून यांची बेरीज करण्याचा सराव घेऊ. जसे बघा, इथे 12 ठोकळ्यांसाठी आपण 12 हा अंक ठेवूया. तसेच 3 ठोकळ्यांसाठी आपण 3 हा अंक घेऊया. आपल्याला यांची बेरीज करायची आहे, तर बेरजेसाठी आपण बेरीज या चिन्हाचा वापर करूया. मग यांचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला हवं आहे ते पुढचं चिन्ह म्हणजे बरोबर. तर मग आपलं असं उदाहरण तयार होईल 12 अधिक 3 बरोबर. तर याचं उत्तर आपणास मिळेल 15. मग आपण विद्यार्थ्यांना या उदाहरणाचे वाचन करायला शिकवावे. 12 अधिक 3 बरोबर 15. बघा शिक्षक मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या बोटांची भाषा, वस्तूंची भाषा, कृतींची भाषा, चित्रांची भाषा, ध्वनींची भाषा व अंकांची भाषा या गणिती भाषांचा उपयोग करून बेरीज हे चिन्ह वापरून 0 ते 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करायला आपल्या विद्यार्थ्यांना अतिशय सुलभरित्या शिकवू शकतो. 0 ते 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज कशी करायची हे प्ले बेस मेथड म्हणजेच क्रीडन पद्धतीचा वापर करून अभ्यासणार आहोत. क्रीडन पद्धती ही बालकेंद्रित अध्यापन पद्धती आहे. या पद्धतीत विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून शिकवले जाते. मुलांना खेळ हा त्यांचा नैसर्गिक छंद असल्याने या पद्धतीने शिकवलेले ज्ञान त्यांना सहज
आनंददायी आणि कायमस्वरूपी लक्षात राहते. क्रीडन पद्धतीचे काही फायदे आहेत. पहिला फायदा त्याच्यामध्ये शिक्षण मनोरंजक आणि आकर्षक होते. दुसरा फायदा त्याच्यामध्ये मुलांची कल्पनाशक्ती, सृजनशीलता व विचारशक्ती विकसित होते. तिसरा फायदा आहे त्याच्यामध्ये मुलांचा आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण वाढतात. चौथा फायदा आहे विद्यार्थ्यांचा वर्तन, शिस्त आणि नियमांचे पालन करण्याची सवय लागते. क्रीडन पद्धतीची काही वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे मुलांना आनंददायी शिक्षण मिळते. त्यामध्ये दुसरं वैशिष्ट्य आहे क्रीडन पद्धतीत प्रत्यक्ष खेळ, कृती, प्रयोगातून ज्ञान मिळते. तिसरं वैशिष्ट्य यामध्ये या पद्धतीत सर्व विद्यार्थी सक्रियपणे सहभागी होतात. चौथं वैशिष्ट्य यामध्ये आपण शिक्षक म्हणून फक्त मार्गदर्शकाची भूमिका बजावत असतो. आणि या पद्धतीचं पाचवं वैशिष्ट्य आहे गटाने खेळल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य, नेतृत्व, नियम पाळणे यांचा विकास होतो. प्रत्यक्ष कृतीतून आपण ही पद्धत समजावून घेऊयात. आज आपण फासा आणि या मण्यांच्या साहाय्याने बेरीज कशी करायची हे या त्रिकोणाच्या मदतीने शिकणार आहोत. बघ स्वानंदी, पहिल्यांदा फासा टाकायचा. फाशावर 6 अंक आला. तुझे 6 मणी घ्यायचे. 6 मणी घेऊन तुम्ही इथे ठेवायचे आहेत. त्यानंतर स्वरा तुझा नंबर असेल, तू फासा टाकायचा आहे. तुझ्या फाशावरती समजा 2 अंक आला. 2 मणी तुला घ्यायचे आहेत आणि त्रिकोणाच्या या टोकावरती ठेवायचे आहेत. आता आपण हे स्वानंदीने ठेवलेले मणी आणि स्वराने ठेवलेले मणी दोन्ही एकत्र करून मोजूयात. किती होतात ते बघूयात. चला तर मग आज आपण खेळायला सुरुवात करूयात. स्वानंदी, तुझ्यापासून सुरू करूयात. स्वानंदी, टाक पहिला फासा तू. किती आले? 2. 2 मणी घे. इथे ठेव. स्वरा, आता तुझा नंबर. टाक फासा. किती आले? 4. 4 मणी घे. 1 2 3 4. आता स्वानंदीचे 2 मणी आणि स्वराचे 4 मणी, असे एकूण किती मणी होतात बघ, मोजा बरं. स्वानंदी 2 मणी घे तुझे पुन्हा. स्वरा तुझे 4 मणी घे आणि ते एकत्रित ठेवा. मोजा आता किती मणी झाले. 1 2 3 4 5 6. 6. म्हणजे काय, 2 अधिक 4 बरोबर 6 किंवा 4 अधिक 2 बरोबर 6. समजलं. आता पुढे बघूयात. बघा, जशी आपण बेरीज केली तशी वजाबाकी पण करता येते याच्या त्रिकोणाच्या साहाय्याने. चला तर मग अजून एका उदाहरणाच्या साहाय्याने आपण बेरीज शिकूयात. स्वरा फासा टाक. किती आले? 6. हां, 6 मणी इथे ठेव. 1 2 3 4 5 6. आता पुन्हा आपण फासा टाकलाच नाही म्हणजे किती? 0 0. म्हणजे हे किती आहेत? 6. 6. 6 अधिक 0 बरोबर किती? 6. बरोबर. म्हणजे काय, कोणत्याही संख्येमध्ये 0 मिळवला तर उत्तर तीच संख्या येते. आज आपण 0 ते 20 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज कशी करायची हे खेळाच्या आधारे म्हणजेच प्ले बेस्ड मेथडचा उपयोग करून कृती करून पाहिल्या. अशा विविध कृती आपण देखील करून घ्याल अशी आशा आहे. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्र हो. विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या पद्धतीने गणित विषयक क्षमता प्राप्त करण्याच्या हेतूने हा व्हिडिओ आपणाला नक्कीच मार्गदर्शक ठरेल अशी मी आशा बाळगते. आज आपण निवडलेली क्षमता आहे दैनंदिन जीवनात 99 पेक्षा जास्त उत्तरे येणार नाही अशा संख्यांची बेरीज व वजाबाकी करतो व त्यातील अध्ययन स्तर आहे 0 ते 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करतो. आतापर्यंत विद्यार्थी मूर्त वस्तूंचा वापर करून बेरजेची उदाहरणे करत होती. बेरीज संभव स्पष्ट झाल्यानंतर त्याच्या दृढीकरणासाठी आठवडी बाजार या संकल्पनेद्वारे आज आपण विद्यार्थ्यांच्याकडून बेरीज करून घेणार आहोत. तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही संकल्पना का वापरावी, तर आता आपण आठवडी बाजाराची संकल्पना समजून घेऊया. मुलांना जवळची संकल्पना.
आठवडी बाजार ही गोष्ट प्रत्येक विद्यार्थ्याने पाहिलेली असते. बाजारातील भाजी, फळे, खेळणी सगळी मुलांना परिचित आणि आवडती असतात. त्यामुळे जेव्हा आपण बेरीज शिकवतो तेव्हा ती व त्याच्या अनुभवाशी जोडलेली असल्यामुळे त्यांना ते लगेच समजते. प्रत्यक्ष वस्तूचा आधार. बाजारात टोमॅटो, सफरचंद, गाड्या यासारख्या वस्तू मोजायला दिल्या की मुलांना प्रत्यक्ष संख्येचा अनुभव येतो. संख्या फक्त पुस्तकात न राहता त्या हाताळता येतात, त्यामुळे संख्या ही जिवंत संकल्पना होते. खेळासारखा अनुभव. बाजार मांडणे ही मुलांना खेळासारखे वाटते. ते खरेदीदार, विक्रेते बनवून संवाद साधतात, वस्तू घेतात आणि एकूण संख्या सांगतात. अशा प्रकारे खेळाच्या माध्यमातून शिकणे सोपे आणि मनोरंजक होते. गणिताची भीती कमी. जेव्हा गणित बाजाराशी जोडले जाते तेव्हा ते कोरडे किंवा अवघड वाटत नाही. मुलांना आनंद वाटतो आणि गणिताची भीती कमी होते. गणित हे केवळ वर्गापुरते नाही तर रोज जीवनाचा भाग आहे हे शिकवायचे असेल तर आठवडी बाजार सर्वोत्तम संकल्पना आहे. आईसोबत बाजारात जाताना मुलं प्रत्यक्षात बेरीज करू लागतात. म्हणून शिक्षक मित्रांनो, बेरीज शिकवताना आपण जर आठवडी बाजाराची संकल्पना वापरली तर शिकणे सोपे होते, अनुभव आधारित होते, आनंददायी बनते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गणित जीवनाशी जोडले जाते. तर चला, आज आपण आठवडी बाजार या संकल्पनेचा आधार घेऊन एका छोट्या ॲनिमेशन व्हिडिओद्वारे बेरीज संकल्पना समजून घेऊया. नमस्कार बालमित्रांनो, आज आपण एका मजेदार प्रवासाला निघणार आहोत. कुठे माहीत आहे का? आपल्या आठवडी बाजारात. बाजारात किती मज्जा असते. बाजार म्हणजे आनंद, रंगीबेरंगी भाजी, गोड फळं, छान छान खेळणी आणि बरंच काही. आज आपण बाजारात फेरफटका मारून एक नवीन गोष्ट शिकणार आहोत, ती म्हणजे बेरीज. होय मुलांनो, जसे आपण बाजारातून वस्तू घेतो आणि एकूण किती झाले हे मोजतो, तसेच आज आपण बेरीज शिकणार आहोत. चला तर मग, तयार आहात ना? अरे, पण बाजारात जायचे तर पैसे हवेत ना. तर चला, आपण आधी नाणी नोटांची ओळख करून घेऊया. मुग्धा, हे किती रुपयाचे नाणे आहे? हे 5 रुपयाचे नाणे आहे. आणि हे किती रुपये आहेत? बाई, हे 10 रुपये आहेत. आता मला सांग, या दोन्ही नाणी नोटा मिळून तुझ्याकडे किती रुपये झाले? 5 रुपये आणि 10 रुपये मिळून माझ्याकडे 15 रुपये झाले. रोहन, ही किती रुपयाची नोट आहे? बाई, ही 10 रुपयाची नोट आहे. अगदी बरोबर. आणि हे किती रुपये आहेत? हे 2 रुपये आहेत. आता हे दोन्ही मिळून तुझ्याकडे किती रुपये झाले? 2 रुपये आणि 10 रुपये मिळून माझ्याकडे 12 रुपये झाले. शाबास. आता तू मला सांग, ही किती रुपयाची नोट आहे? ही 20 रुपयाची नोट आहे. अरे वा, बरोबर. छान. आता आपण बाजारात जायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या आवडीच्या वस्तू घ्यायच्या आहेत. मुले बाजारातून खरेदी करतात व कोणकोणती खरेदी केली ते सांगतात. चला, झाली का खरेदी सर्वांची? मुग्धा? मी 7 रुपयाची पट्टी आणि 8 रुपयाचा पेन घेतला. मी 15 रुपयाची खरेदी केली. तू काय काय आणलंस? मी 2 रुपयाचा खोड रबर आणि 10 रुपयाचा बॉल घेतला. माझी 12 रुपयाची खरेदी झाली. अरे वा, छान. सई, तू काय आणलंस? बाई, 15 रुपयाची वही आणि 5 रुपयाची पेन्सिल घेतली. माझी 20 रुपयाची खरेदी झाली. अरे वा, छानच. कसं वाटलं तुम्हाला बाजारात खरेदी करताना? मजा आली ना? खरेदी करता करता तुम्ही बेरीजही शिकलात आणि गणित शिकण्याचा आनंदही घेतलात. चला तर मग, अशा विविध सृजनशील व कल्पक खेळातून विद्यार्थ्यांना गणित संबोधात निपुण करूया. धन्यवाद.